नमस्कार मंडळी, मी कोल्हापूरची स्नेहा स्वागत करते तुमचं माझ्या नवीन एका यूट्यूब चॅनलमध्ये आणि नवीन ब्लॉगमध्ये। तर सर्वांना नमस्कार, कसे आहात मंडळी? सर्वजण मजेत ना? तर सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण आलेलो होतो कोल्हापूरमधील महालक्ष्मी मंदिरमधील तुळजाभवानी मंदिराला भेट देण्यासाठी आणि तुळजाभवानीचं दर्शन घेण्यासाठी। तर सुरुवातीलाच तुळजाभवानी मंदिरामध्ये आम्ही एंट्री टाकली तर खूप छान असा हा शांत आणि मस्त असं वातावरण आहे। इथे आल्यानंतर एक पॉझिटिव्ह एनर्जी येते। तर 11 तारखेला माझा बर्थडे होता आणि त्यानिमित्त म्हटलं महालक्ष्मी दर्शन आणि तुळजाभवानी दर्शन घ्यायचं, या हेतूने आम्ही दर्शनासाठी आलेलो होतो। तर तुम्ही सुद्धा मंडळी सर्वांनी तुळजामातेचं दर्शन घ्या। तर हा आहे छत्रपती शाहू महाराज यांचा जुना वाडा, म्हणजेच याला आता भवानी मंडप असं म्हटलं जातं। साडेतीन शक्तिपीठापैकी एक पूर्णपीठ असलेलं कोल्हापूरचे महालक्ष्मी म्हणजेच अंबाबाई मंदिर येथे। तर चला तर आपण आता पाहूया अंबाबाई मंदिर। कोल्हापूरचं महालक्ष्मी अंबाबाई मंदिर हे महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठापैकी एक पूर्णपीठ असून हे एक प्राचीन आणि जागृत देवस्थान आहे। हे मंदिर एक प्राचीन जागृत देवस्थान आहे। हे मंदिर कोल्हापूर शहराच्या मध्यवर्ती भागात वसलेलं असून चालुक्य शैलीतील वास्तुकला, रत्नशिलेची चतुर्भुज मूर्ती आणि रोजची महापूजा यासाठीच प्रसिद्ध आहे। अंबाबाई मंदिराचा इतिहास बघितला तर हे मंदिर सुमारे 7व्या शतकातील असून चालुक्य यादव आणि शिलाहार राजवटीत यांचा विस्तार झालेला आहे। देवीची मूर्ती
अंदाजे 5,000 ते 6,000 वर्षापूर्वीची असून ती रत्नशिलेची बनलेली आहे. मूर्तीचं वजन सुमारे 40 किलो असून ती साळुंकीच्या आकाराच्या चबुतऱ्यावर उभी आहे. बहुतेक मंदिरं ही पूर्व किंवा उत्तरेकडे असतात, पण महालक्ष्मी मंदिर हे पश्चिमेकडे तोंड करून आहे. रोज सकाळी पाद्यपूजा, काकड आरती आणि दुपारी अलंकार पूजा केली जाते. इथला मुख्य उत्सव म्हणजे नवरात्र उत्सव किरणोत्सव, म्हणजेच सूर्याची किरणे थेट मूर्तीवर पडतात आणि रथोत्सव हे येथे मोठ्या उत्साहात साजरं केलं जातं. तुम्हाला जर या मंदिराला भेट द्यायची असेल तर हे मंदिर कोल्हापूर रेल्वे स्टेशनपासून अवघ्या 3 किलोमीटर अंतरावर आहे. तर मंडळी, आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. तर चला तर मंडळी, आता बघूया रंकाळा तलाव. रंकाळा तलाव हे कोल्हापूर शहरातील अत्यंत लोकप्रिय, ऐतिहासिक आणि प्रेक्षणीय स्थळ आहे, जे आपल्या शांत वातावरणासाठी आणि सुंदर सूर्यास्तासाठी प्रसिद्ध आहे. 9व्या शतकात भूकंपाच्या धक्क्यामुळे निर्माण झालेला हा तलाव एकेकाळी दगडाची खाण होता. इथे नौकाविहार, बाग आणि प्रसिद्ध रंकाळा चौपाटीवर कोल्हापुरी खाद्यपदार्थांचा आनंद घेता येतो. या तलावाच्या मध्यभागी संध्या मठ आहे आणि पूर्वी या खाणीतून महालक्ष्मी मंदिरासाठी दगड पुरवले जात असे. तलावाच्या उत्तर टोकाला ऐतिहासिक शालिनी. रंकाळा तलावाला भेट देण्यासाठी सर्वात उत्तम वेळ म्हणजे संध्याकाळची, जेव्हा तलावाच्या काठावर रोषणाई असते आणि वातावरणात प्रसन्नता असते. कोल्हापूर रेल्वे स्टेशनपासून हा तलाव सुमारे 4 किलोमीटर अंतरावर आहे. तुम्ही शहरातून रिक्षा किंवा टॅक्सीद्वारे सुद्धा सहज पोहोचता येतं. तर मंडळी, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. जे कोण नवीन असाल त्यांनी चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग मंडळी, भेटूया अशाच नवीन एका व्हिडिओसोबत पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत चॅनलला जर कोणी अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा.